मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। ठाणे न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडत होती। 2008 सालचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना जे रेल्वेची परीक्षा देण्यासाठी आले होते त्यांना मारहाण केल्याचा आरोप होता आणि या अनुषंगाने राज ठाकरेंनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप होता। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता या प्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता ठाणे न्यायालयाकडून करण्यात आलेली आहे। राज ठाकरे स्वतः न्यायालयामध्ये यावेळी उपस्थित होते। सुनावणी सुरू झाली आणि राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। न्यायालयानं नेमकं काय म्हटलेलं आहे निर्दोष मुक्तता करताना, तर पुराव्यांअभावी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। प्रकरण नेमकं काय आहे? 2008 सालचं प्रकरण। 2008 साल मनसे ज्यावेळी जोमात होती त्यावेळेचं हे प्रकरण। मनसेकडून रेल्वे भरती संदर्भातलं आंदोलन करण्यात आलेलं होतं। उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप होता। राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला होता आणि आता या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। ठाणे न्यायालयाच्या बाहेरून राज ठाकरे न्यायालयातून निघालेले आहेत, थेट आपल्या गाडीत बसलेत। माध्यमांशी संवाद आत्ता तरी त्यांनी साधलेला नाहीये। राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। रोजगार मराठी तरुणांना मिळावा ही मनसेची भूमिका होती आणि त्या अनुषंगाने 2008 साली मनसेनं आंदोलन केलेलं होतं। रेल्वे भरतीचं आंदोलनाचं प्रकरण, त्या प्रकरणामध्ये त्या आंदोलनामध्ये उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना मारहाण झाल्याचा आरोप होता। त्या संदर्भातला गुन्हा राज ठाकरेंवर दाखल होता। चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप राज ठाकरेंवर होता आणि म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2008 सालचं प्रकरण आज निकाल आलेला आहे। राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं, न्यायालयानं नेमकं काय म्हटलं, श्रेयस आपल्याला सांगतील। श्रेयस, शेवटी ही केस संपलेली आहे असंच आता न्यायालयाने म्हटलेलं आहे। आपण ठाणे कोर्टात होतो, सकाळपासून खऱ्या अर्थानं इथं ही सुनावणीचा आज शेवटचा दिवस असेल का असं सगळे सांगत होते। मात्र आताच आपल्यासोबत वकील आहेत, वकील आता बोलतील, वक्तव्य करतील, मात्र ते बघावं लागेल। सर आज सगळ्या लोकांची निर्दोष मुक्तता झाली आहे, काय सांगायला केसबद्दल? न्यायालयाने असं पण म्हटलं उशीर झाला मात्र सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, काय सांगायला? बेसिकली जो एव्हिडन्स लीड करण्यात आला दॅट वॉज नॉट सफिशियंट। तो पुरावा जो होता तो सफिशियंट नव्हता, त्यामुळे फॉर वॉन्ट ऑफ एव्हिडन्स सगळ्यांची कोर्टाने मुक्तता करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सीडी पण सीज केलेली, पण जो 65B एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जो सर्टिफिकेट पाहिजे ती प्रॉसिक्युशन प्रोड्यूस न केल्यामुळे आणि सफिशियंट एव्हिडन्स नसल्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना अक्विट करण्यात आलेला आहे। थँक्यू सर। खटला बरीच वर्ष चालला, त्यावर कोर्टाने काही टिप्पणी केली का? नाही, त्याच्याबद्दल काही टिप्पणी केलेली नाही। त्याच्यावरती काही टिप्पणी नाही। आरोपी नंबर 1 ते 5 जे होते म्हणजे मनसेचे कार्यकर्ते यांच्यावरती आरोपी नंबर 1 ते 7 जे होते ज्यांच्यावरती प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता, त्यांच्या बाबतीत देखील कोर्टाने हे म्हटलेलं आहे की सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला त्या पुराव्यातनं आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाहीये। त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली, याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही। या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे। सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही, हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही।
पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जे हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. विक्रांत, आपण बघू शकतो एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची ही गोष्टच आहे की इथे आता सगळी जी पूर्ण केस होती ती संपूर्ण केस जी आहे ती आता संपलेली आहे. एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात मुख्य म्हणजे गोष्ट की जी सीडी खरं तर त्या गोष्टीच्या संदर्भात आणली होती की ही सीडी खरं तर आपण आणली आहे, सीडी खरं प्रोड्यूस केली आहे, मात्र सीडीला कवडीची किंमत नाही असा शब्द देखील कोर्टाने आणि न्यायालयाने खऱ्या अर्थानं वापरला आहे आणि तोच खऱ्या अर्थानं मुद्दा हा ठरलेला आहे. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंसोबत जे आरोपी होते त्यांना सगळ्यांना त्यांची सगळ्यांची या सगळ्या आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. विक्रांत, अगदी खरं श्रेयस. आता वकिलांचं म्हणणं आम्ही ऐकलं. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 1 ते 7 जे मनसेचे कार्यकर्ते आहेत असा आरोप होता, ज्यांनी मारहाण केली, प्रत्यक्ष मारहाण केली असा आरोप होता. वकिलांनी असं सांगितलं की न्यायालयानं असं मत नोंदवलेलं आहे, सरकारी पक्षाला असं सिद्ध करता आलेलं नाही की मारहाणीवेळी ते 1 ते 7 क्रमांकाचे आरोपी तिथे उपस्थित होते किंवा त्यांनी मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते. एकंदरीत काय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांची सुद्धा 2008 सालच्या या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. श्रेयस, या 1 ते 7 क्रमांकाचे आरोपी कोणी होते किंवा मग ठाण्यातले मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव असतील किंवा अन्य कोणी नेते, यांची काही प्रतिक्रिया यानंतर समोर आलेली आहे का? अजूनपर्यंत कोणीच याच्याबद्दल काही बोललं नाही. मात्र आपण बघू शकतो तर एकंदर सगळ्यात महत्वाचं पाहिलं गेलं तर अजूनही आपण खरं ठाण्याच्या कोर्टात आहोत. ठाण्याचा हाच तो कोर्ट आहे जिकडे खऱ्या अर्थाने सुनावणी सुरू होती. खरं 2008 सालापासूनचं हे प्रकरण आहे आणि 2008 सालापासून प्रकरण हे सगळ्या गोष्टी सुरू असताना कल्याणला पहिलं सगळ्यात ही केस रजिस्टर झालेली, त्याच्यानंतर ती ठाण्यात आणण्यात आली. पण ह्या ठाण्यात आणल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडली आहे ते म्हणजे या सगळ्या आरोपींना आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अजूनपर्यंत ठाण्याचे काही पदाधिकारी असतील, कल्याणचे पदाधिकारी असतील, ते अद्यापर्यंत अजून हे त्यांनी कोणतंही वक्तव्य याबाबत केलं नाहीये. मात्र या सगळ्यानुसार आपण पाहिलं गेलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची इन्व्हॉल्वमेंट या केसमध्ये होती तरी का ह्याच्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. आपण बघू शकतो तिसऱ्यांदा विक्रांत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोर्टात आले. जेव्हा ते दुसऱ्यांदा आले तेव्हा त्यांनी सांगितलेलं की मी मुंबईतच नव्हतो, मी नाशिकला होतो. या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी 2 गोष्टी ह्याच्यात संदर्भ होता. तो म्हणजे जी प्रक्षोभक भाषणं आहेत त्याची सीडी आम्ही दाखल करतोय असा आरोप लावण्यात आला. मात्र आज कोर्टाने सांगण्यात आलं, आज जज कडून सांगण्यात आलं की जी सीडी जी प्रोड्यूस करण्यात आली ती सीडी धूल खात पडलेली हे सुद्धा सांगण्यात आलं आणि त्यासोबत त्याची कुठलीही किंमत या सगळ्या केस संदर्भात आपण घेऊ शकत नाही हे देखील त्यांनी क्लिअर केलं. त्यामुळे राज ठाकरेंसोबत जे आरोपी होते 7 त्यांना सगळ्यांची आता मुक्तता आता कोर्टाने करण्यात आली आहे. त्यामुळे 2008 सालाचं जे मारहाणचं प्रकरण होतं त्याची केस आज संपलेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. विक्रांत, श्रेयस, आपण काही वेळापूर्वी या बातमीविषयी बोलत असताना असं म्हटलं होतं की राज ठाकरे आज कदाचित पत्रकार परिषद घेतील, कदाचित माध्यमांशी संवाद साधतील. तशी काही शक्यता दिसते का? आणि जर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला तर राज ठाकरे काय बोलू शकते? खऱ्या अर्थानं तोच विशेष गोष्ट आहे. जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वक्तव्य करतील का? मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून आता निघालेले आहेत. ते कदाचित ठाण्याला जे गेस्ट हाऊस आहे तिकडे थांबले आहेत. मात्र आपल्याला बघू शकतो तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय. कारण हे जे प्रकरण होतं ते अनेक वर्षांपासून खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत आणि मनसेसोबत मनसे कार्यकर्त्यांसोबत हे जुळलेलं प्रकरण आहे. मात्र या सगळ्यानंतर आज जेव्हा इतक्या वर्षानं 2008 ते 2026 आज 2026 आहे, आज जर ते प्रकरण संपतंय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी काय म्हणतील त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र इकडे कुठलंही वक्तव्य न करता ते गेलेत. अविनाश जाधव असतील जे ठाण्याचे पदाधिकारी असतील त्यांनी फक्त आनंद व्यक्त केलाय की आज ही प्रकरण संपलेलं आहे, आज ही केस संपलेली आहे, आता साहेब काय त्याच्याबद्दल बोलतील की नाही असं ते म्हणाले. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय. आणि जर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज काय वक्तव्य केलं त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतील. हे त्यांच्यासोबतचे आरोपी होते. आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत जे लोकांना ज्यांना खऱ्या अर्थानं केसमध्ये इन्व्हॉल्व करण्यात आले हे ते सगळेच आरोपी आज सगळ्यांची मुक्तता हे कोर्टाने केलेली आहे. विक्रांत, हे सगळे लोक होती ज्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं ही केस इतके वर्ष सुरू होती. मात्र आता त्यांची सुद्धा निर्दोष मुक्तता या सगळ्या प्रकरणामधून झालेली आहे. आज न्याय मिळाला असं ते म्हणतात आणि ते चित्र इकडे पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण त्यांना डायरेक्ट बुक नका टाकून झालेली आहे. आज निर्दोष मुक्तता झाली आमची. आज खऱ्या अर्थाने 20 वर्षापासून जे आज आम्ही लोक कोर्टाच्या चक्रा मारतो राजसाहेबांच्या माध्यमातून, राजसाहेबांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती, तर आज आम्हाला
सर्व न्याय मिळाला आहे. राजसाहेबांना आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी लोकांना, मराठी विद्यार्थ्यांना, मराठी लोकांना खरा न्याय मिळाला आहे. हा ही आज मराठी लोकांची जीत आहे. तुमच्यावर काय आरोप करण्यात आलेला होता? परप्रांतीयांना परीक्षेला बसून दिलं नव्हतं आणि त्याचा तो ठपका आमच्यावरती ठेवण्यात आलेला होता. त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभाग होतो. त्या सहभागामध्ये आरोप आमच्यावरती लावण्यात आलेला होता. तर आज न्यायालयाने तो आम्हाला मुक्तता केलेली आहे 20 वर्षानंतर. हो, 20 वर्षानंतर. पासून हा निकाल चालू होता. या 20 वर्षांमध्ये काही मानसिक त्रास, शारीरिक त्रास नाही, भरपूर. आज निकाल लागल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया? भरपूर न्याय झाला, भरपूर अन्याय झाला आमच्यावरती. 20 वर्ष आम्हाला कल्याण कोर्टातून इकडे, कल्याण कोर्टात ज्या टायमाला सगळं रिन्युएशनला आलं तिथून मग परत इकडे आमची केसच सापडत नव्हती. इथे ट्रान्सफर केली. इथे ट्रान्सफर केल्यानंतर आता ती चालली आणि आजच्या तारखेमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला. एक सीडी देखील सादर करण्यामध्ये आली होती. सीडी संदर्भात काय नेमकं? नाही, सीडीमध्ये साहेबांनी जजमेंट असं दिलं की सीडीमध्ये कुठल्याही प्रकारचं चिथवणी भाषण असं झालेलं नाहीये आणि सरकार पक्षाला ते सिद्ध करता आलं नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला सोडण्यात आलंय. अरे हो, वेळ लागला. पण 18 वर्ष आता वय काय तुमचं? आता मी 45 वर्ष, त्यावेळेस 20 वर्षाचा होतो. आमचं वय त्याला मला 19, पण 18 वर्ष झाले या केसला, तरी पण आम्ही अजून तेवढेच पक्षाचे कट्टर आहोत आणि राहणार आणि कार्य करत राहणार. बस राजसाहेबांसाठी बस बस. हो, खोटा गुन्हा दाखल केला राजसाहेबांनी. खोटा गुन्हा दाखल. ही जी आमची आम्ही जे लोक इकडे येऊन आमच्या भूमिपुत्रांच्या जर कधी नोकऱ्या हिनवत असेल तर हा खोटाच गुन्हा आहे. आम्ही प्रत्येक वेळेस साहेबांच्या बोलण्यावरती आंदोलन करत राहणार. आम्ही प्रत्येक टायमाला साहेबांचा आदेश आला जिकडे असेल तिकडे ती वेळ, काळ आणि ती जागा न बघता आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार. 18 वर्ष झाले पक्षाशी अजूनपर्यंत आम्ही एक निष्ठा आहोत. भाषण केलं आणि म्हणून मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो. राज ठाकरे यांच्यासोबत आणखी जे या प्रकरणातले आरोपी होते, ज्यांच्यावर गुन्हा दाखल होता, मनसेचे कार्यकर्ते, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. राज ठाकरे यांनी सांगितलं तर पुन्हा भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार असं या कार्यकर्त्यांनी, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता 2008 सालच्या प्रकरणामधून झालेली आहे. मारहाण करणारे मनसैनिक असल्याचं सिद्ध करता आलेलं नाहीये. राज ठाकरे यांची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता न्यायालयानं केलेली आहे.